येवलात भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी. येवला येथे परशुराम प्रतिष्ठान अखिल ब्राह्मण समाज मंडळ येवलाच्या वतीने भगवान विष्णूचा 6वा अवतार व ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत तसेच रेणुका माता पुत्र भगवान परशुराम जयंती शोभायात्रेसह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजता लक्ष्मीनारायण मंदिर सभागृह येथून भगवान परशुरामांच्या शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रेत महिला व लहान थोरांनी उपस्थिती दाखवून आनंद लुटला. तसेच विविध संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी चौकात शोभायात्रेचे स्वागत करून आयोजकांचा सन्मान करत कौतुक केले. दरम्यान आयोजकांनी छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. शोभायात्रेदरम्यान सुंदरराम मंदिर, बंड्याराम मंदिर, रेणुका माता मंदिर येथे परशुराम भेट करून दर्शन घेण्यात आले. चित्ररथामध्ये भगवान परशुरामाच्या प्रतिमेसह परशुरामाची वेशभूषा धारण करणाऱ्या किरण कुलकर्णी या युवकाचेही उपस्थितांनी दर्शन घेतले. शोभायात्रा जय परशुरामाच्या जयघोषात मंगलमय वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीने लक्ष्मीनारायण मंदिर, मेन रोड, बालाजी गल्ली, आझाद चौक, काळा मारुती रोड व लक्ष्मीनारायण मंदिर येथे सांगता झाली. त्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिर सभागृहात वेदमंत्रांचे पठण, शांतीसुक्ताचे पठण ब्रह्मवृंदांद्वारे करण्यात आले. त्यानंतर भगवान परशुरामांचे प्रतिमापूजन व आरती सौ मयुरी व श्री अथर्व शेंडे तसेच सौ रश्मी व डॉ. श्री रमेश तगारे या दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर स्नेहभोजनाचे देखील आयोजन होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रसाद गुब्बी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अरविंद जोशी यांनी केले. याप्रसंगी उत्सव समिती सदस्य, मार्गदर्शन समितीचे सर्व पदाधिकारी व ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज ब्युरो रिपोर्ट, सागर पाठक, येवला.